एक मिनिट मॅडम. तुम्ही राजीनामा दिलात तर आपली भेट होऊ शकणार नाही हे लक्षात घेऊन तुम्ही नोकरी सोडायचा निर्णय बदललात ना? पण मला हे कळलं नाही की तुम्ही असा अचानक राजीनामा द्यायचा निर्णय का घेतला? मॅडम, त्या सोनटक्केने काही त्रास दिला का तुम्हाला? हे बघा इंद्राजी, कुठल्या हक्काने तुम्ही माझा राजीनामा वाचलात? दुसऱ्याची कागदपत्र वाचणं योग्य आहे का? खरं बोलू की खोटं? देशपांडे सरांनी कायम खरं बोलायला सांगितलंय ना, मग खरंच बोला. मला वाटलं की ते लव्ह लेटर आहे. लव्ह लेटर? हो, म्हणजे त्या दिवशी मी माझ्या मनातलं सांगितलं तर तुम्ही लाजून तिथून निघून गेलात. म्हणून मला वाटलं की तुम्ही तुमच्या भावना, तुमचे इमोशन्स असे लव्ह लेटर मधून व्यक्त कराल. मी का लिहीन तुम्हाला लव्ह लेटर? तेच मलाही तेच वाटलं. म्हणजे तुम्ही नेहमी अशा स्पष्टपणे सरळ सरळ बोलणाऱ्या व्यक्ती आहात. जर तुम्हाला काही वाटलंच तर तुम्ही असं सरळ सांगून द्याल ना मला, आय लव्ह यू. मॅडम, सांगताय ना तुम्ही? काय? तेच जे हातात हात घेऊन सांगायचं राहून गेलं, हेच की तुम्हालाही मी आवडतो, तुमचं प्रेम आहे माझ्यावर. मॅडम बोला ना, मी वाट बघतोय तुमची. हे बघा इंद्राजी, हे शक्य नाहीये. मी नाही म्हणू शकत. काय शक्य नाहीये? हा, मी तुम्हाला असलं काही म्हणणं शक्य नाहीये. पण का मॅडम? कारण मला तुमच्याबद्दल काहीही वाटत नाही. मला माफ करा. बघितलं मॅडम, मी तुमच्यासाठी आणलेल्या या बांगड्या देखील सत्य जाणतात. म्हणूनच तुमची अशी वाट अडवतात. मग तुम्ही का खोटं बोलताय मॅडम? मॅडम, तुम्ही आठवण करून दिलेली देशपांडे सरांची शिकवण आता तुम्हीच का विसरताय? मॅडम, सत्यापासून का पळताय? एकदा माझ्या डोळ्यात बघून तुम्ही मला नकार द्या. हे बघा, हे नातं शक्य नाहीये इंद्राजी. खोटं? मॅडम, माणूस खोटं बोलतो पण डोळे कधीच खोटं बोलत नाही. आणि तुमचे डोळे साफ सांगतायत मॅडम. मी तुम्हाला सांगितलं ना, माझं काही प्रेम वगैरे नाहीये तुमच्यावर, आणि तेच खरंय. मॅडम, तुम्ही खोटं बोलताय हे मलाही माहित आहे आणि तुम्हालाही. पण तुम्ही खोटं का बोलत आहात फक्त एवढं सांगा मला. हे बघा, तुम्ही मला कारण विचारू नका. परिस्थिती अशी आहे ना की हे नातं शक्य नाही, एवढंच सांगू शकते मी तुम्हाला. शक्य नाही? ठीक आहे, पण हा इंद्रा आयुष्यभर तुमची वाट बघेल. या तुम्ही.
दीपू त्या गुंडांपासून दूर राहा जरा. त्याला म्हणावं वेळी अवेळी फोन करू नकोस. तुझं जे काय कर्ज आहे ते आम्ही फेडून टाकू. हॅलो, कशात मॅडम? मी बरी आहे मॅडम. आज आपण जे बोललो त्याचा तुम्हाला राग तर नाही ना आला? नाही, मी तर तो प्रसंग विसरलेच होते. मॅडम, तुम्ही जे बोलला ते माझ्या मनावर कोरलं गेलं. मी आणि आपलं नातं तुम्हाला शक्य असेल तोपर्यंत तुमची वाट बघणार. तो दिवस कधी ना कधी तरी येईलच ना मॅडम. मॅडम प्लीज प्लीज कारण तरी सांगा ना. तुमच्या डोळ्यात दिसलेलं, मनात असलेलं प्रेम तुम्ही ओठावर का नाही आणू शकत आहात? सांगा ना मॅडम. इंग्रजी काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या असतात आणि बऱ्याचदा ना परिस्थिती आपल्याला अनेक न पटणारे निर्णय घ्यायला भाग पडते. मॅडम, अशी काय परिस्थिती आहे ते तुम्ही मला सांगून तर बघा. मी स्वतः बदलेन ती परिस्थिती. मग तर झालं. माणूस फक्त परिस्थितीचा गुलाम असतो. तो फक्त तिच्या समोर झुकू शकतो, तिथं बदलू शकत नाही. मॅडम, रडताय ना तुम्ही? तुमचा हात कसा आहे? अजूनही एकटाच आहे. एका हाताची वाट बघतोय. इंद्राजी, तुम्ही रडता? हे बघा, प्लीज तुम्ही रडू नका ना, प्लीज. मी रडत नाहीये मॅडम. कारण आज जर इंद्रा रडला ना तर हे आकाश देखील रडेल आणि अवकाळी पाऊस येईल या शहरात. इंदिराजी, आज मी कोसळतोय मॅडम, पाऊस बनून. आज मला अडवू नका.
कोसळू द्या. थांबवू नका मला. कोसळू द्या प्लीज. सर प्रॉब्लेम काय आहे? काय आहे, एक मुलगा आहे, गेले काही दिवस तो आम्हाला सतत त्रास देत असतो. म्हणजे कुठल्याही पद्धतीत. कोण सर? नाव काय त्याचं? नाव माहित नाही, चेहरा पाहिलाय मी, चांगलाच ओळखीन. तुझ्या बॅचचा सरपोतदाराचा PSI झालाय. त्याचा नंबर आहे तुझ्याकडे? जर तो असेल तर कसं आहे, त्याला फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून या मुलाविषयी जरा तक्रार करावी असं मला वाटतं. म्हणजे जाऊया आपण, करू. अहो नको ना, पोलिसात वगैरे नको. उगाच शेजाऱ्यांना चर्चेला विषय नको. करू दे की चर्चा. आपण कशाला घाबरायचं? तक्रार करू आपण आणि त्या गुंडाला चांगला धडा शिकवू. अहो नको ना. आपण पोलिसात तक्रार केली, तो गुंड चिडला, डूक धरून बसला ना, तर प्रकरण अजून चिघळेल. नको ना. हे ठीक आहे, पण म्हणून आपण त्याचा त्रास सहन का करत बसायचं? सर हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सर मी शाश्वती देतो तुम्हाला, हा जो कोणी मुलगा आहे हा यापुढे तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही. हा माझा शब्द आहे सर तुम्हाला. सुनबाई, अगं तू कुंचा जर कोपऱ्यापर्यंत पोचू दे. जोर लाव ग जरा हाताना. हे असं वरवर नको ग. अगं घे, कोपऱ्यात बघ ना, इथून मला जळमट दिसतायत. हो आई. घर कसं स्वच्छ दिसायला हवं की नाही? आता त्यातून तू 2 दिवस माहेरी जाणार म्हणजे लादी पण पुसून होणार नाही ना. आणि सुनबाई, 2 म्हणजे 2 दिवसात परत यायचं. हा काय ना, घरातली कामं करून करून माझी बाई कंबर धरते. आता तू नाहीच म्हंटल की मालिश करणार पण नाही कुणी. हो की नाही नाहींचे पप्पा? हो. ए शलाका, हे फालतू कपडे ना तुझ्या माहेरी घालत असतील ना? मला माझे कपडे एकदम स्वच्छ लागतात, माहितीये ना? अहो पण हे स्वच्छच कपडे आहेत. हा डाग दिसत नाहीये तुला? हा, कुठे डाग? तुला कसं दिसणार ना? आमची कामवाली होती ना, 2-2 तास बसून कपडे घासायची, आणि तू 15 मिनिटातच बाहेर येतेस. मग कपडे कसे स्वच्छ होणार? हो पण ए फालतू बडबड नको, दुसरे कपडे आण माझे. हो. बरं सुनबाई, माहेरी जाणारेस तर तुझ्या हातचा फक्कड चहा होऊन जाऊ देत. हो हो, चांगला पातेलाभर करून ठेव, थर्मास मध्ये ओतून ठेव. आणि म्हणजे कसं, तू येईपर्यंत यांना पुरेल ना. बरं, हा रंग आवडला तुला? हो मस्त आहे. आणि पॅटर्न कसं वाटतोय? छान आहे. छान आहे ना? हा बरं, हा हिला परफेक्ट होईल ना? म्हणजे माप बरोबर आहे ना? काकू, माझं माप? तुझं म्हणजे अगं, जिच्यासाठी आपण हे शॉपिंग करतोय ना, तिचं माप. ती अगदी तुझ्यासारखी आहे ना, म्हणून म्हटलं.
काकू एक विचारू का? नाही म्हणजे ही अंगठी हा ड्रेस नक्की कोणासाठी घेताय तुम्ही? आता सांगतेच बाई तुला, पण बाहेर अजून कोणाला काही सांगू नकोस हा. आमच्या इंद्रासाठी ना छान स्थळ सांगून आलंय. इतकी गोड आहे माहितीये मुलगी, खूप छान आहे. आणि आता सुपारी फोडाचा कार्यक्रम आहे, तर मुलाच्याकडनं काहीतरी द्यायला पाहिजे ना, म्हणून हे सगळं शॉपिंग करते. आणि हल्लीच्या मुलांचं मला काही कळत नाही ना, म्हणून तुला बरोबर घेऊन आले मी, तुझी चॉईस कळायला. दीपिका हे कच दीपिका हे कसं वाटतंय? काकू ते इंद्राजींसाठी म्हणजे जे स्थळ सांगून आलंय, ती मुलगी कशी आहे? अगं मी म्हटलं ना तुला, अगदी तुझ्यासारखी आहे, प्रेमळ, मन मिळाऊ. म्हणजे तुझं माझं किती छान जमतं ना, तसंच माझं आणि तिचंही छान जमतं. काय झालं? मला निघायला हवं. मला एक महत्वाचं काम आठवलंय. मी अगं आत्ता कुठे निघालीस? मला भेटायचं आहे कोणाला तरी आणि काहीतरी विचारायचं आहे. मी आले. अगं दीपू काय झालंय? काही नाही. दीपू तू मला सांगितलं नाहीस तर बोलणार नाहीये मी तुझ्याशी. काय सांगू मी तुला दीदी? आयुष्यात प्रेम येतंय, आलंय, आहे याचा स्वीकार करायच्या आधीच ते हातातून निसटून गेले. म्हणजे इंद्राजींचं लग्न ठरलंय. अगं काय सांगतेस? त्यांच्या आईनेच सांगितलं मला. ठरू देत ना मग. तू कशाला त्याचा इतका त्रास करून घेतेस? तसंही होकार द्यायला तूच उशीर केलास ना. आणि मला खात्री आहे की आजपर्यंत तू काही होकार कळवलाच नसतास. आणि मग त्यांनी काय करायचं? आयुष्यभर तुझी वाट बघत बसायचं. दीपू त्यांनी किती प्रेम केलं तुझ्यावर. आणि तू हवं प्रेम आहे तर मग इतकी कशाला ना घाई लग्नाची? 2 दिवस थांबू शकले असते ना इंद्राजी. अगं पण ते का थांबतील? त्यांना कुठे माहितीये की तुझा होकार आहे म्हणून. हा पण तू त्यांना तसं कळवलंस तर कदाचित थांबतील. तू सांग ना त्यांना की तुझा होकार आहे. एक काम करते, फोन करते त्यांना. दीपू वेडी आहेस का? या अशा महत्वाच्या गोष्टी फोनवर नाही, भेटून सांगायच्या असतात. जा आता त्यांच्याकडे आणि सांग त्यांना. मन मोकळं कर तुझं, मग बघ सगळं नीट होईल. खरंच? हो खरंच. जा पटकन आणि छान तयार होऊन जा. हा स्वामी ज्यूस घेताय ना? आईने पाठवलंय. ठेवा. एक मिनिट लज्जाजी, हे सगळं नाटक सुरू आहे हे लक्षात असू द्या. आणि ह्या नाटकात मी इन्व्हॉल्व नाहीये हे देखील लक्षात ठेवा. ठीक आहे स्वामी, मी तुमच्या मर्जी बाहेर नाहीये. आणि हो, माझी आठवण झाली ना की मला लगेच हाक मारा. मी तुमच्या सेवेसाठी लगेच हजर होईन. इंद्रा हे काय तू अजून इथेच आहेस? अरे कुर्ता बदल, हा कधी येईल दीपिका? आता चल. आई तुझा हा जो कॉन्फिडन्स आहे ना, हा मला खूप आवडतो. दीपिका मॅडम इथे येणारच हे जे काही खात्रीनिशी तुला वाटतंय ना. काय ना, मी एक स्त्री आहे
आणि स्त्रीचं मन मला अगदी चांगलं ओळखता येतं. एखाद्या स्त्रीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली ना की ती त्या गोष्टीचं खरं खोटं केल्याशिवाय राहत नाही. आणि मी दीपिकाच्या मनात शंकेची पाल हळूच सोडलीये. तेव्हा ती पाठपुरवठा तर करणारच ना. काय माहितीये का इंद्रा, एखादी बाई एका गोष्टीवर किंवा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असेल किंवा ती गोष्ट तिची असेल आणि त्याच्यावर दुसऱ्या कोणीतरी अधिकार गाजवला ना ते ती नाही सहन करू शकत. तू अजून दीपिकाचं मन वाचलं नाहीस. असं म्हणू नको आई. मी मॅडमच्या मनात माझ्याबद्दलचं असलेलं प्रेम त्यांच्या डोळ्यात वाचू शकलोय. हा, मॅडम ते प्रेम का ऍक्सेप्ट करत नाही ते मात्र मला माहित नाही. अरे करेल ती मान्य. ते सगळं तू माझ्यावर सोड. आधी हा कुर्ता बदल बरं. चल चल पटकन. माझी जीन्स कुठे? ही घ्या स्वामी तुमची जीन्स. लज्जाजी, थोडस लांबूनच बोला ना. उगाचच जवळीक साधू नका. मी मेथड ऍक्टर आहे ना आणि तुमच्या बायकोचा रोल करते. आणि बायको म्हटलं की नवऱ्याच्या जवळ येणारच ना. या दीपिका आली वाटतं. लज्जा तयारच ना ग? हो, मी आलीच दारगुडी. अगं दीपिका, तू इंद्रा, दीपिका आली आहे. ये ना आत, ये ना, ये. काही काम होतं का महत्वाचं? ते रिटर्न फाईल त्याच्याबद्दल बोलायचं होतं इंदिराजींशी. हो, खूपच महत्वाचं काम होतं ना इंदिरा? हो, खूप महत्वाचं. लज्जा, पाणी आणते जरा. घे पाणी. बघा ना काय झालं. गुलाबजाम बिघडलेत. लज्जू, काय झालं? तू तू ठीक आहेस ना? बघा नाही काय झालं. अरे बापरे, आता काय करायचं? कणिक सैल झाली. दीपिका, तू बघशील का प्लीज? आता या दोघांचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे तर मी गुलाबजामचाच बेत केला होता. तर बघते मी. पीठ कुठे आहे? तिथे मागे बघ, निळ्या डब्यात. हा, घे ना. मॅडम, थँक्यू. माझ्या सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमासाठी तुम्ही इतक्या आवडीने गुलाबजाम बनवतायत. थँक्स. त्याचं कसं आहे ना इंदिराजी, आपल्याशी कोणी कसंही वागलं तरी आपण आपला चांगुलपणा सोडायचं नाही हे शिकवलंय आम्हाला आमच्या बाबांना.
ही ताई ना कुठलंही काम वेळेवर करेल तर शपथ. तिला चहा द्यायला सांगितलं सगळ्यांना तर फोन घेऊन गेली आतमध्ये गेली. बाबा थांबा, मी कर. तू नको तू आराम कर. हा आलो मी. सानू, मी वर येतोय तुझ्या बाबांना भेटायला. कार्तिक प्लीज फालतू नाटकं करू नकोस हा. ते मला काय माहिती नाही, मी वरती येतोय. कार्तिक प्लीज असा वेडेपणा करू नको, उगीच घरात प्रॉब्लेम होईल. जे होईचे ते होऊ दे. आता मला कशाचीच पर्वा नाही. कार्तिक प्लीज नको यूज, तू ऐक ना माझं. का ऐकू? सांग ना, का ऐकू? तू आलीस माझ्यासोबत पळून? हे बघ कार्तिक, मी मान्य करते की पहिल्या वेळेला मी नाही येऊ शकले पळून. अरे कारण दीदीचं लग्न होतं, सर्वांसमोर पळून आले असते तर माझ्या घरच्यांना हसले असते लोक. किती बदनामी झाली असती आमची, कळतंय का तुला? पण दुसऱ्या वेळेला मी माझा शब्द पाळला ना. आले होते ना मी घर सोडून पळून. मी त्याचं कारण तुला सांगितलंय की मी का तिथे नव्हतो म्हणून. प्लीज कार्तिक. सानू, सानू, ये आधी इकडे. आधी इकडे ये. हो काय झालंय? बघ बघ तुझे संस्कार बघ. बाबा काय झालं? काय झालं? ही घरातून पळून जाणार होती. त्या फामट्या बरोबर. काय? विचार तिला, विचार. पळून जाणार होती, तेही दीदीच्या लग्नाच्या वेळेला. बाबा काय म्हणतात ते खरंय? बोल. बाबा जे काही म्हणतायत ते खरंय का? बोल ना आता. मगाशी जे फोनवर बोलत होतीस ते बोल आता. बोल बोल. अगं बोल ना, उत्तर दे. हे खरंय का? हो हे खरंय. तुम्ही बघा, एक दिवस ना दीपू पण अशी प्रेमात कोणाच तरी हात पकडून ना पळून जाईल. तेव्हा मी पण बघेन तुम्ही काय करता. दीपू अशक्य आहे. दीपू असं कधीच बेजबाबदारपणे वागणार नाही आणि कधीही असल्या मुलाच्या प्रेमात पडणार नाही. दीपू अभिमान आहे माझा, विश्वास आहे. अशक्य आहे. इंद्राजी एक विचारू, खरं सांगाल? मॅडम मी तुमच्याशी खोटं कधीच बोलत नाही. विचारा. तुम्ही मला मगाशी असं म्हणालात की आज पहिल्यांदा एक मुलगी तुमच्या बाईकवर बसणार आहे. हो मग? नाही मग खरंच म्हणताय की की उगाच मला इम्प्रेस करायला सांगितलं? मॅडम माझं जे काही खरं आहे ते पाहून तुम्ही ऑलरेडी माझ्यावर इम्प्रेस्ड आहात. मग आता खोटं बोलून मी तुम्हाला नव्याने इम्प्रेस करायला का बघेन? पण काय हो मॅडम,
तुमचा विश्वास का नाहीये की माझ्या बाईकवर याआधी कोणती मुलगी बसली नाहीये ते? तुम्हीच बघा ना, म्हणजे तुमच्यासारखा इतका गुड लुकिंग, हुशार, गोल्ड मेडलिस्ट, बिझनेस करणारा मुलगा आणि अशा मुलाची गर्लफ्रेंड नसेल, कोणाला विश्वास बसेल? पुरावा हवाय? हो. बघा मॅडम, पुरावा पाहण्यासाठी तुम्हाला त्याची किंमत चुकवावी लागेल. चालेल? तुम्ही दाखवा तर आधी पुरावा. आता बघाच. आई, अगं आई, बाहेर ये ना, इंदिरा आलाय. बरोबर एक मुलगी पण आहे. काय इंद्रा, हे काय बघतोय मी? चक्क तुझ्या बाईकवर एक मुलगी? विठोबा पावला ग बाई एकदाचा. इंद्राला इंद्री मिळाली एकदाची. इंद्रे, कोण ग तू? कुठली? आजी ती मुंबईचीच आहे, दीपिका नाव आहे. आणि आजी, तिचा भरोसा नाहीये माझ्यावर की माझ्या बाईकवर माझ्या मागे बसणारी ती पहिली मुलगी आहे म्हणून. या सीटवर बसायची इच्छा असलेल्या माझ्यासारख्या बऱ्याच मुली आहेत, पण इंदिराने बसवलेली तू पहिलीच. तुला पटत नसेल ना तर तू सोड ही सीट. मी एका पायावर तयार आहे. पण हा इंदिरा भाव खातो ना. काय ग दीपिका, आता बसला का भरोसा आमच्या इंद्रावर? दीपिका, तुला इंदिरावर भरोसा नाही काय? नाही काय? इंदिराची बाईक कशी लाडकी, लाडके, बॅक सीट वर पोरींची कडकी, काळके, चाकांचा आकार कसा गोल गोल. गोल गोल. दीपिका, आता तरी इंदिराशी गोड बोल. गोड बोल.
हॅलो, हा बोल सोनटक्के. अरे हा, वसुली झालीये, पैसे पोहोचले पण बँकेच्या खात्यात. तर ठेव फोन, भेटू उद्या. सोनटक्के. चहा खूप मस्त आहे. अरे आपल्या गजाननचा चहा म्हणजे एकदम वर्ल्ड फेमस चहा. चला मग निघूया. कुठे? घरी. म्हणजे तुम्ही तुमच्या आणि मी माझ्या. चला शिट्टी वाजवा आणि बोलवा रिक्षा. इतक्यात निघूया आपण? हा, नंतर खूप ट्रॅफिक मिळतं ना, उशीर होतो घरी पोचायला. नाही तसं नाही ते. मग कसं? तुम्ही काहीच बोलला नाहीत ना अजून. असं काय करता इंद्राजी? मी म्हंटल ना चहा मस्त होता, घरी निघायचंय, रिक्षा बोलवा. नाही ते नाही मॅडम. तुमच्या मनात माझ्याबद्दल काय ते सांगणार होतात तुम्ही. माझ्याबद्दलच्या होकाराबद्दल म्हणजे डिटेल मध्ये तुम्हीच भेटून सांगणार होतात. इंद्राजी अहो, मी पण ऍक्च्युली माझ्यासाठी ना खूपच महत्वाची मोमेंट आहे. महत्वाची ऑफकोर्स महत्वाची मोमेंट आहे. आणि मी पण वेडा आहे असा. इतकी महत्वाची गोष्ट मी अशी रस्त्यावर विचारतोय तुम्हाला. मॅडम मोमेंट महत्वाची आहे ना, मग त्याला अजून महत्वाची करूया. म्हणजे महत्वाची असल्यासारखं ट्रीट करूया. मॅडम तुम्ही एक काम करा, 10 मिनिट इथे या कॅफेमध्ये वाट पाहता, मी आलोच. अहो इंद्राजी तसं नाही. अहो माणसं प्रेमात असतील तर मोमेंट्स आपोआप घडतात. हो पण आपलं प्रेम, आय मीन माझं प्रेम साधारण नाहीये मॅडम. खूप वाट पाहिली मी या क्षणाची. मग मॅडम स्पेशल मोमेंट आहे, प्रेम स्पेशल आहे, तर मग होऊ द्या ना जरा खास. ऐका ना, एक 10 मिनिट मॅडम, मी म्हणतोय म्हणून तुम्ही वाट पहा कॅफे समोर. मी आलो, 10व्या मिनिटाला आलो. मॅडम आता ही फुलं घेऊन पण जर तुम्ही होकार नाही दिलात ना, तर काहीच नाही. शिंकांची तरी कदर करा मॅडम. किती झाले? 150 रुपये. हे घ्या. मॅडम काय घेणार तुम्ही? मी ऍक्च्युली कोणाची तरी वाट बघते. ते आल्यावर देऊ चालेल? हो मॅम. थँक्यू. काय ऐकायला नाही येते? सांभाळ जरा. थांब. ए बघून चालता येते तुला? डोळे फुटले का तुझे? माफ करा काकू. काकू कोणाला म्हणाला? मी काकू म्हणते तुला? नाही नाही नाही, सॉरी सॉरी ताई, सॉरी ताई. माई तुम्ही जा ना प्लीज. सॉरी सॉरी, खरंच सॉरी. तू दीपिका मॅडम. आलो. अरे थांब. कुठे? तिकडे चल.
दादा तुमचा फोन राहिलाय. अरे थँक्यू. सत्तू 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 डोळे उघड. सत्तू सत्तू डोळे उघड रे. मॅडम ऑर्डर. मी सांगते तुम्हाला थोड्या वेळात.